ब्लॉगमध्ये. बघा आज सकाळ सकाळ ताईंनी नाश्त्याला बनवले उपीट. मला मी दाखवते ताई सांगते उपीट बनवतात ते. आज सकाळी आता किती भाऊ 7:30 वाजता आमच्या सगळ्यांच्या आंघोळ झाल्यात आणि ताईंनी आज नाश्त्याला उपीट बनवले. इकडे बघा दोघं जण बसले तिथं, भाऊ आणि ताई बसलेत. ताई शेंगदाणे जरा सोलतायत थोडेसे उपीटमध्ये टाकायसाठी. काय तुम्ही कुठे गेलेला? मी म्हणलेलं मी फोन घ्यायला चालली. करपलं असतं. शंभू आहे ना बाहेर इकडं. हे बघा इकडं पिऊ खेळती, परी बाथरूम मध्ये आंघोळ करते. तिकडं परीची राहिली आंघोळ, बाकी सगळ्यांची झाली. शंभू बघा इकडं. काय शंभू काय करायला लागला? फॅनचे बटन दाबतो मी, फॅनच वरून बंद करून टाकलाय त्याच्यामुळं. कसं कसं कोवळं ऊन आलंय चांगलं बाहेर. इकडं बघू वाट्यावरती. काय पाणी द्यायचं? जा ग्लास घेऊन ये, ग्लास घेऊन ये. जा आत्याला, आत्याकडून ग्लास आण तुला. मी तुला देते पाणी. ग्लास आणायला पाठवले बघा मी त्याला. आता आज आई आणि भाऊजी पण येणार आहेत. आमच्या ताईंचा छोटा मुलगा आहे, खडकेच्या ताईंचा, त्याचा ना आज जावळ काढायची तिथे आहे आज. तो जावळ काढायसाठी मग भाऊजी येणार आहेत आज. मी आज चालले होते मुंबईला पण परत कॅन्सल केलं. ताई म्हणले आजचा एक दिवस राहावा, उद्या जावं बोलले. उद्या काय अडवत नाही बोलले तुम्हाला जायला. मग म्हणलं चला राहते म्हणलं एक दिवस. आई आणि भाऊजी पण येणार आहेत त्याच्यामुळे मग मी कॅन्सल केलं. ते येणार आहेत भिगवणला, पण मग ते बोलले की ताईंकडं पण येऊन जातो म्हणले, भेटून जातो. आलो होती या साईडला तर मग आम्ही पण होतो, तर मग येत आहेत म्हणून थांबले मग मी पण परत. तर पाणी तुला त्याचं रिमोट घेऊन काम चाललंय बघा ह्यांचं. मी तरी म्हणते पिवडी मोबाईल टीव्हीला गाणी कशी लावून बघते. तुम्ही गाणी लावलेत त्याच्यामुळे ती गाणी बघते आहे ना. तरी म्हणली असली गाणी ती कधी बघणार नाही, कशी बघायला लागली अचानक. काय म्हणतात भाऊ? शंभू आहे नाही काही तर समोरच बसलाय. हे बघा मॅडमचं उपीट. झोप झाली ना. त्या कोंडेजला होत्या ना तेव्हा पण त्या उपीट बनवायच्या. त्यांच्याकडेच असतं उपीट बनवायचं. नाही झाली की झोप. तुमच्या आधी तर उठली मी. मग मी पहाटे उठलेली. काय केलं पहाटे उठून? उठलेली परत झोपली. वहिनी काय करतात? तुमचे पप्पा उठलेले मला माहित आहेत ना. आमचे पप्पा ते आवाज आलता की त्यांचा मला. ते उठवत होते मावशींना. हा मला पण आवाज आलता. ह्यांना म्हणत होते उठल. 5 वाजलेत काय म्हणत होते. आणि इकडं बिर्याणी परत ते ताई बोलले गज भरलंय म्हणले कढई, त्याच्यामुळे बोलले मला केवढं परताय जमायचं नाही सांडल. त्यामुळे मग त्यांना म्हणलं तुम्ही करा उपीट. बिर्याणी परत आमच्या झाल्या तर रेडी. सगळं झालं का नाही? हां रेडी झालं आता सगळं बरोबर. हां आता आम्ही नाश्ता करायला घेणार आहे सगळेजण. आता पिऊने घेतले शेवळ्या, परीने पण शेवळ्या घेतल्यात, भाऊंनी घेतले उपीट, मी पण इकडं उपीटच घेतले. ताई घेतात बिर्याणी रात्री बनवलेली. शंभूचा नाश्ता वगैरे झाला त्यामुळे शंभू बघतोय TV. इकडे बघा TV ला ना मोगली लागलंय जंगल करायचा. तो कार्टून बघतोय आम्ही सगळेजण. चला आम्ही आता मस्त नाश्ता करतो सगळेजण. भांड्यासाठी पाणी काढले, भांडे घासायच्यात बघा आम्हाला आता. ताई घासतात, मी धुईला त्यांना मदत करते धुवायला. शंभूला बघा इकडे ताईने भिजवलंय पाण्यात. त्याला मज्जा वाटते, त्याला वाटते अजून भिजव म्हणून उभा राहिलाय बघा ताईंच्या समोरच पाणी खेळायसाठी. इकडं ह्या दोघीजणी काहीतरी खेळतात, काय चाललंय दोघीचं. आणि भाऊ तिकडे झोपले, तिकडं मामा बसले. ताई माशांचं हे नव्हतं, त्याला सगळं लावून घेतले ताईंनी फ्राय करायला. मासे तिकडे फ्राय करणार आहेत आणि त्याच्यानंतर मग रस्सा भाजी करायची अजून माशांची. ते बघा इथं बनवतात, दाखवा जरा आम्हाला. हे बघा ताई बनवताय तिकडं आणि मावशी तिकडं फ्राय करतायत. भिगवणची स्पेशल मच्छी बघा ही.
तर बघा आता मावशी इथं मासे फ्राय करतायत बघा. आणि एवढे केलेत, अजून चालू आहे त्यांचं. आणि एवढे सारे राहिलेत करायचे. आणि ही जी माशाची मुंडकी ती सगळी याच्यामध्ये टाकायची. ती मुंडकी सगळी रश्यामध्ये टाकायचं. चुलीवर करते त्याच्यामुळे खूप सारा राडा वगैरे झालेला आहे सगळा. पटपट उरकायचे. आई आणि भाऊजी पण आलेत आता भिगवणमध्ये. फोन केलेला आम्ही आत्ताच. चला मी आता पटपट उरकतो. बघा आता आई आणि भाऊजी आलेत. बघा पिऊ परी सगळे आलेत बघा. आईंनी बघा त्याने आंबे जांभळं घेऊन आलेत. शेवचिवडा आणल्यात आईंना. बघा भाऊ इकडे सगळेजण आलेत बघा आताच. ताईंनी जांभळं काढून घेतली. बाकीची जांभळं सगळी ऋषली ताईंना पण द्यायच्यात अजून खडकीला जाऊन. मग त्यांनी थोडीशी काढली आणि थोडी ठेवल्यात. मामांना जांभळं दिल्यात ताईंनी. भाऊ आलेत बघा फॅन घेऊन. आता गरम होतंय ना पत्र्यामुळं भरपूर, म्हणून मग म्हणले फॅन लावू. म्हणले इथं आपण फॅन लावल्यावर जरा हवा येते ना थोडीशी गार, बाहेरची हवा आणि फॅनची थोडी मिळून जरा चांगलं छान वाटतं जरासं. होय. तर बघा इकडं माशाची फ्राय बनवले, तिकडं रस्सा, भात, कांदा, बाजरीच्या भाकरी. आणि बघा सगळेजण जेवायला बसले तिकडं. आई भाऊजी पण बसलेत. आणि तिकडं परी, पिवडी आणि भाऊ आणि इकडं ताई बसले जेवायला. मामांना काय मासे आवडत नाहीत, ते काय खात नाहीत, त्यामुळे ते आधीच जेवण करून बसलेत. आणि इकडं आता मी पण जेवायला बसणार आहे. मी भाऊजींना कांदा वगैरे चिरून दिला बघा इकडं. आता मग मी पण जेवायला बसते. तर चला आपण आता बसूयात सगळेजण जेवण करायला. भाऊजी कांदा पोचला का? पोचला भाऊजींना कांदा. चला आता आम्ही बसतो जेवायला. शायनिंग मार्केट बघा. आता आम्ही डायरेक्ट आता करतो जेवायला. आता बहिणीला सोडून चाललं ना आता इथून. त्या दिवशी आमची भेटच झाली नाही निघताना. त्यांना पप्पाने नांगरायला पाठवलं तर रानात. इकडे बघा ताई भाऊजींचा गॉगल घातलाय. आई निघाल्यात आता खडकीला जायला ताईंकड. त्यांचं बॅग वगैरे होते ते सगळं घेतले आता त्यांनी. भाऊजी आता चाललेत ताईंच्या इकडे चाललेत जावळ काढायचे म्हणून. मग आमच्या सकारांसाठी काय काय घेतलंय बघा. आता निघाल्यात आई आणि भाऊजी. शंभू बघा महाग लागला. ए काका का र आधी म्हणतो या आणि नंतर म्हणतो वैभव तर म्हणून. हो हो कसं आहे पांढरा शर्ट नवर देवासारखा गॉगल आणि गाडी नाही ना माझ्यासारखं होईल. मला चालवता येत नाही गाडी. ए शंभू चल बघा. शंभू याय ना माझ्याकडे त्या काकाकडे चालला आता. आई जरा पिशवी. ए शंभू चल चल शंभू. काय र ए नाही म्हणते ते बघा. भाऊजी उतरवा त्याला आता. ए चल बाळा. ए उतरवा त्याला. उतर चल उतर. चला फ्रेंड्स आपण भेटूयात नवीन एका ब्लॉग मध्ये. हा ब्लॉग आज आपण इथेच एंड करूयात. शंभू चल आता चल.